नमस्ते, अरुणाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी करणार आहे भरलेली वांगी। तर त्यासाठी साहित्य बघूया। हे फुटाण्याचा डाळवा आहे 2 चमचे घेतलेला आहे। अद्रक लसूण आहे, लसूणच्या 5-6 पाकळ्या आहे, अद्रकचा तुकडा आहे छोटा। 2 कांदे घेतलेले आहे आणि हे खडे मसाले आहे। सर्वच मसाल्यामध्ये दगडफूल, कलमी, शहाजीरा आणि काळी वेलची आणि हिरवी वेलची सुद्धा आहे। हा कढीपत्ता आहे 5-6 पानं आणि थोडी कोथिंबीर। ही तीळ घेतलेले आहे 2 चमचे। तर आता आपण हे सर्व मसाले वाटून घेणार आहोत, कच्चेच वाटणार आहोत हे सर्व मसाले। 1 टमाटर सुद्धा घेतलेले आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। हा डाळवा, हे खडे मसाले, कांदे, अद्रक लसूण, हे टमाटर घेतलेले आहे 1, तीळ घेतलेले आहे 1.5 चमचा, कढीपत्त्याचे 5-6 पानं आणि कोथिंबीर। हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। आता ही छान पेस्ट करून घेऊया। थोडे पाणी घालूया, अगदीच थोडे। ही पेस्ट अगदी छान अशी एकजीव झालेली आहे। आता पॅनमध्ये जवळपास 1 चमचा भरून तेल घातलेले आहे। 4 चिरा मारून घेतलेला आहे वांग्याला, देठ नाही काढलेले आहे, फक्त काटे वगैरे काढून घेतले वरचे। फक्त 4 चिरा तेवढ्या मारलेल्या आहेत। आता हे वांगे आपण यामध्ये परतून घेऊया तेलामध्ये। गॅस मी कमीच ठेवलेला आहे, मंद गॅसवर परतून घ्यायची आहे ही वांगी। या प्रकारे आपण भरलेली वांगी जर केली तर चवीला खूप स्वादिष्ट अशी लागतात। ही वांगी नरम पडेपर्यंत परतून घ्यायची। अधूनमधून फिरवत राहायची ही वांगी, नाहीतर एकच बाजू शिजेल आणि दुसरी बाजू कच्ची राहील। सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे। आता ही वांगी छान सॉफ्ट अशी झालेली आहे। आता ही काढून घेऊया, गॅस बंद करूया। ही वांगी आता झालेली आहे, काढून घेतलेली आहे तेलातून आणि यामध्ये आता तेल उरलेले आहे। हे तेल आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। यामध्ये अगदी थोडे तेल घालत आहे। अर्धा चमचा जिरे मोहरी घेतलेली आहे, धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, आमचूर पाव चमचा, तिखट 1 चमचा, मीठ आपापल्या चवीनुसार। आता हे तेल तापलेले आहे, यामध्ये जिरे मोहरी घालूया आणि ही थोडी कोथिंबीर। हा वाटलेला मसाला घालूया। आता हा वाटलेला मसाला घालून छान परतून घेऊया खमंग असे मंद गॅसवर। फोडणीत जर आपण कोथिंबीर घातली तर त्यामुळे पदार्थाला असा खमंग असा स्वाद येतो। आता हा मसाला छान मंद गॅसवर असा परतून घेतलेला आहे खमंग। पाव चमचा हिंग घालूया। ही ग्रेव्ही मंद गॅसवरच परतवायची असते, कारण मोठ्या गॅसवर ग्रेव्ही लवकर जळते आणि कच्ची राहण्याची शक्यता असते, खमंगपणा येत नाही त्या ग्रेव्हीला। म्हणून आता हा मसाला छान मंद गॅसवर असा परतून घेतलेला आहे खमंग। आता हा मसाला छान खमंग असा परतून झालेला आहे। यामध्ये एक साहित्य घालूया। ही मिरची पावडर आहे, धने पावडर, ही हळद, आमचूर शेवटी घालूया। आता हे तिखट पण छान परतून घ्यायचे आहे, तिखट कच्चे राहता कामा नये। मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला असतो त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे तो वाया जाणार नाही, तो मसाला आपण कामी लावूया। त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, बघू शकता। हे पाणी मसाल्याचेच पाणी आहे, तर हे आपण यामध्ये घालूया। मला मीडियम घट्ट पाहिजे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण पाहिजे नाही, त्यानुसार मी करत आहे। आपण आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता। यामध्ये आता मीठ घालूया आणि हे आमचूर। वांग्याच्या भाजीला थोडे आमचूर घातले तर छान आमसट अशी किंचित अशी चव येते आणि चव छान वाटते ती। 8-10 दाणे साखरीचे घालत आहे, किंवा गुळाचा खडाही घालू शकतो, म्हणजे गुळ आणि साखर यामुळे वांग्याची चव बॅलन्स होते। ही ग्रेव्ही आता उकळू द्यायची आहे। ही ग्रेव्ही आता तयार आहे, मीडियम अशी, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, आणि थंड झाल्यावर पुन्हा घट्ट येते। आता गॅस बंद करूया। ही ग्रेव्ही आता तयार आहे। यामध्ये कोथिंबीर घालूया।
परतून घेतलेली वांगी आणि ही ग्रेव्ही पण तयार. ही ग्रेव्ही आपण यावर घालूया. ही वांगी परतून घेतल्यामुळे अगदी नरम आहे, त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्हीसोबत शिजवायची गरज नाही आहे. आता ही भरलेली वांगी खाण्यासाठी तयार आहे. ही भरलेली वांगी आता खाण्यासाठी तयार आहे. ही भरलेली वांगी आपण चपाती, राईस किंवा भाकरी कशाही सोबत खाऊ शकतो. करायला अगदी सोपी आणि खायला खूप स्वादिष्ट अशी. तर करून बघा आणि कशी वाटली तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.